संजूभाऊ प्रांजळे, काय पोझिशन आहे दादा? दर्यापुरात शहरात एकदम टाइट पोझिशन आहे. कॅप्टन अभिजित अडसूळ एक नंबरवर आहे. हे जे सध्या महायुतीत कल्लोळ होऊन राहिला, याच्यावर आपल्याला काय म्हणायचं? महायुतीमध्ये कल्लोळ होऊन राहिला तर त्याचा काही फरक कॅप्टनला पडणार नाही आहे. कारण आमच्या सोबत भाजप पूर्ण ताकद नाही आणि सेना भाजपची युती असल्यामुळे हा मतदार आमच्या सोबत आहे. नेते गेले असतील पण मतदार आमच्या सोबत आहे. तुमच्या मते अभिजित अडसूळ आणि जो सेकंडवर राहील त्याचा मतांचा किती फरक राहू शकते? मतांचा फरक कमीत कमी आमची कॅप्टनची सीट 10,000 मतांनी जास्त निवडून येणार. 10,000 तर एका फिरीत चालले जातात. तो हे निवडून येणार आहे. 10,000 फायनल रिझल्ट राहील तर 10,000 कॅप्टनची सीट निवडून येणार आहे. तुम्ही आजच लिहून घ्या. तुम्ही आतापर्यंत मतदारसंघात जेव्हा फिरले तेव्हा कॅप्टन निवडून येण्यासाठी असे कोणते पोषक कारण आहेत की ते निवडून येतात? पोषक कारण एकच आहे की आमचे कॅप्टन हुशार आहे, अभ्यासू आहे. विधानसभामध्ये त्यांना प्रश्न कसे विचारायचे, अगोदर आमदार राहिलेले आहे, विधानसभेत कसे प्रश्न विचारायचे त्यांना अभ्यास आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते शिंदे साहेबाचे एकदम जवळचे आहे आणि राष्ट्रीय सचिव आहे शिवसेनेचे आमचे. त्याच्यामुळे त्यांना कुठलाही प्रश्न असो, काही असो, निधी आणायचा असो तर ते केव्हा आणू शकतात. त्याच्यामुळे त्यांना निवडून देणं आणि निवडून दिल्यानंतर ते हमखास मंत्री बनणार आहे. मंत्री म्हणजे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री 100%. बिलकुल बिलकुल. मंत्री बनले म्हणजे पहिल्या 10 मध्येच त्यांचं नाव आहे. आज त्यांची उमेदवारी जेव्हा डिक्लेअर झाली तर पहिल्या 10 मध्ये त्यांचं नाव होतं आणि पहिल्याच फेरीत ते शपथ घेणार आणि कॅबिनेट बनणार आहे. म्हणजे तुमच्या बोलण्यावर असं वाटतं की येणारा सरकार हे महायुतीचं जर येईलच, अभिजित अडसूळ जर कॅबिनेट बनत असतील तर सरकार महायुतीच येईल. बिलकुल, सरकार महायुतीच येणार आहे. किती सीटाची अपेक्षा आहे महायुती सरकार? सीटाची म्हणजे त्यांना मेजॉरिटी मिळणार आहे, एवढ्या सीटा त्यांना येणार आहे. फुल बीजेपीची नाही, महायुतीची, बीजेपी, सेना आणि राष्ट्रवादी. स्थानिकचा मुद्दा लय तापून राहिला दर्यापुरात, याचं कसं? अबा गणेशराव, स्थानिकचा मुद्दा काही नाही आहे. कारण काम करताना मंत्रालयात मुंबईत जावं लागते आणि हे मुंबईत त्यांचा परिचित असल्यामुळे हे मुंबईतून सर्व निधी आणू शकते आणि कामही करू शकते. स्थानिकचा काही फरक पडत नाही. म्हणजे स्थानिक मुद्दा हा दर्यापुरात नाही आहे? अजिबात नाही आहे. कारण अभ्यासू नेतृत्व आहे आणि निधी भरपूर आणणारं नेतृत्व आहे, हुशार आहे. सर्व गोष्टी त्यांना विकासच करणार आहे. तुम्हाला किती टक्के वाटते निवडून येतील? 100% वाटते की कॅप्टन निवडून येणार आहे. ते होते संजूभाऊ प्रांजळे. आत्मविश्वासापेक्षा कोणता जर शब्द दिसत असेल तो शब्द त्यांना लागू पडते. त्यांचं असं म्हणणं आहे की अभिजित अडसूळ हे निश्चितपणे निवडून येत आहेत. प्रामाणिकते त्याचं फळ त्यांना मिळणार आहे. स्थानिकचा जो मुद्दा आहे त्यांनी तो खोडताना सांगितलं की इथलाही आमदाराला काम करण्यासाठी मुंबईलाच जावं लागते, फोनवर हे कामं होत नाहीत आणि तिथलेच अडसूळ असल्यामुळे लोकांच्या ज्या भावनात की मतदारसंघाचा विकास, त्यामुळे ते मतदारसंघाचा विकास निश्चितच करू शकतील असं म्हणण्यास काही हरकत नाही. धन्यवाद भाऊ. अजून मला बोलायचं आहे की आमचे कॅप्टन आमदार नसताना त्यांनी जो निधी खेचून आणला, आमदार नसताना ते निधी आणू शकतात, तर आमदार झाल्यावर किती निधी आणन याची काही गिनती. मग ते तसेच जर निधी आणू मग आता त्याचा प्रामुख्याने मुद्दा कोणता आहे उभं राहण्याचा? मतदाराचा विकास. त्यांना मतदाराचा विकास करायचा आहे, गावांचा विकास करायचा आहे. त्यांना पैसे कमवायचे नाही आहे. माझं असं म्हणणं आहे की त्यांना जर ते आमदार नसताना जर विकास करू शकतात मग काय तरी उभं राहावं लागते काम नाही नंदाने. काय गणेशराव, आमदार झाल्यावर कसं आहे आपण लोकांसाठी काहीतरी करू हे दिसते. तशी निधी कोणी टाकते? आपण विधान परिषदेचा निधी आणतो, दुसरा निधी आणतो, खासदाराचा निधी आणतो. पण स्वतः आपण आमदार असलो जर निधी केला तर खरी सेवा केल्यासारखं त्यांना वाटते. धन्यवाद. भाऊ दिसतात ते बाबा जाडे जुळे, ते शिवसेनेला शोभेचा चेहरा आहे त्याचा. हा तरी मनसेला चेहरा शोभतच आहे, पण आता हा चेहरा जो आहे की हा बिलकुल शिवसेनेला शोभा असा चेहरा आहे. जाडे गिडे ते भोग
बरं आता हे इलेक्शन चालू झालं म्हटलं, याच्यात निरा बायाची गर्दी आजही जास्त होती. तुम्हाला काय बायाच टाकतील ते माणसाची मत अजिबात पाहिजेतच नाहीत ते. काय आहे की ते बायांचं प्रेम आहे आमच्यावरचं जे प्रेम आहे सीएम साहेबांवरचं, कॅप्टन साहेबांवरती जे प्रेम करून राहिलेले आहे बायका, त्याच्यामुळे हे सगळं कळते आहे. आज काय आहे की आज मी सपोज समजा जरी भाऊ असलो तरी मी सपोज माझ्या बहिणीच्या घरी गेलो तर 500 रुपयाच्या वरती वाढ दिली. पण आज प्रत्येक बाईला एक मूलभूत अधिकार भेटला. तिला दर महिन्यात 1500 रुपये आतापर्यंत तिच्या खात्यात जमा झाले आणि सीएम साहेबांनी त्यांना एवढं आश्वस्त केलेलं आहे की 2100 रुपये महिना. पण माझं असं म्हणणं आहे की ही योजना 3 मिळून केलेली होती, अजित पवार, फडणवीस आणि एकनाथजी शिंदे. पण बायांच्या तोंडामध्ये एकनाथजी शिंदे यांचंच नाव काय आहे? ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. जो निर्णय घेतलेला आहे एवढा आश्वस्त आणि एवढा फास्ट निर्णय घेणारा मुख्यमंत्री आजपर्यंतही आपण पूर्ण कार्यकाळात म्हणजे महाराष्ट्राचे इतके मुख्यमंत्री झाले, इतके फास्ट निर्णय घेणारे आजपर्यंत मुख्यमंत्री आपण पाहिले. एवढं प्रेम बायाचं पाहिलं नाही. आता लहान राहिली होती बाबा, बाहेर पाय होते 7,500 दिले ना आम्ही. खटाखट नाही की बाहेर दिले का पैसे? बाहेर दिले ना आम्ही. रॅलीत नाही दिले. रॅलीत कसं देणार आहे? मग 1500 रुपये प्रमाणे आम्ही आतापर्यंत 7,500 रुपये. अच्छा, म्हणजे तुम्ही योजनेतून दिले, रॅलीतच दिले काय? नाही रॅलीत तर महिला भगिनी ज्या आहेत त्या उत्स्फूर्तपणे सामील झाले. धन्यवाद. का बाबा बोला, रॅली काय म्हणते? बाहेर म्हणजे आता त्या लाडक्या बहिणी आहेत, लाडक्या भावासाठी धावणारच आहेत. हे एकट्याच्याच मागे धावून झाले ना. मग अरे वा, कसं असते घराचा साठी सगळेच जण काम करतात. जो करता असते त्या कर्त्याचं नाव होते. खटला कोणाचा? गणेश पडलाचा खटला आहे. घरातले सगळेजण गणेश पडला खटल्यात काम करतात. तिघं लाडकी बहिणीवर ना केली आणि ते तुमच्याच मागे धावून झाले ना. अरे बॉस, तुमच्या मागे नाही, महायुतीच्या उमेदवाराच्या मागे धावून राहिले. म्हणजे तुमचा पक्षाचा तो शिवसेना महायुतीत आहे ना. भाजप आहे, शिवसेना आहे, दोन्ही आहे. महायुतीत तिकडे रवींद्रनाथ बोलून आज म्हणते ते लोकही पकडले म्हणते ते पर्चीवाले. हो, पर्चा सुरू आहे ना त्या 25 तारखेनंतर. त्या विचारायला मी रात्री राहिले कार्य मी वाटून राहिले. समजा तुमचा उमेदवार पडला तर काय करा, तर मग त्याला नाही गेला मग ते भेटणार नाही म्हणे. टाकलं नाही युट्यूबवर गन्ना टाकलं ते टाकलं काय. बरं केलं तुम्ही हे जागृती करून राहिले, चांगलं काम करून राहिले. जागृती म्हणजे चॅनलच त्यासाठी अनुभव आपल्याला. चॅनल आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. प्रस्तुत गणेश तालुका जिल्हा धन्यवाद.